नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील काही प्रश्न असतील, रस्त्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, याशिवाय शिक्षणाचे प्रश्न आहेत. असे अनेक विविध प्रश्नांसंदर्भात आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मान्य श्री उमेशदादा पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी या मतदारसंघातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. विशेष करून आपण पाहतोय हा मतदारसंघ गेली 5 वर्ष झालं विद्यमान आमदार या ठिकाणी यशवंत तात्या माने या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी चर्चा करत असताना या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जवळपास 3,500 कोटीचा निधी मोहोळ तालुक्यामध्ये आणलेला आहे. काय नेमकी वस्तुस्थिती आहे, काय सांगाल याबाबत? काय मुळात असं झालंय की हा जो 3,500 कोटीचा निधी आणला म्हणून ते सांगतात आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांनी बोर्ड लावले. ते बोर्ड लोकांनी अक्षरशः फाडून टाकले. त्या बोर्डला लोकांनी काळं फासलं. हे का घडलं? कारण त्या बोर्डावर जे काही लिहिलंय ते प्रत्यक्षात त्या गावात दिसतच नाही. 3,500 कोटीचा निधी जर या मतदारसंघात आणला असेल तर सरासरी प्रत्येक गावामध्ये 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी यायला पाहिजे. लोक म्हणतात की आमच्या गावामध्ये 1 कोटीचा सुद्धा निधी नाही, मग 15 आणि 20 कोटी रुपयाचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे कुठेही हा सगळा कागदावर मांडलेला खेळ आहे. प्रत्यक्षामध्ये ग्रामपंचायतीनं त्यांच्या स्तरावरची आणलेली कामं, ग्रामपंचायतीला 15 वित्त आयोगामधून त्या लोकसंख्येप्रमाणे निश्चित स्वरूपाचा निधी मिळतो. ती ग्रामपंचायत त्या 15 वित्त आयोगाच्या निधीमधून त्या गावामध्ये काही विकास कामं करते. त्याचबरोबर त्या ग्रामपंचायतीला त्याच 15 वित्त आयोगातून पंचायत समितीकडून निधी मिळतो, जिल्हा परिषदकडून निधी मिळतो, त्याच्यातून ग्रामपंचायत काही कामं करते. त्याचबरोबर DPC-मधून जिल्हा मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती नाही, जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा नियोजन मंडळाचे प्रत्येक जिल्ह्याला राज्य सरकारकडून निधी येतो आणि तो जो निधी असतो तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कामांच्या करता वितरित केला जातो. त्याच्यामध्ये आमदाराचा काहीही संबंध नसतो. आमदार हे जिल्हा नियोजन मंडळाचे निमंत्रित सदस्य असतात. जिल्हा नियोजन मंडळ हे त्या नियोजन मंडळाच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून बनतं आणि त्याचबरोबर नॉमिनेट केलेले काही असतात, त्यातून ते जिल्हा नियोजन मंडळ असतं. आणि त्यामुळं नगरपालिकेचे नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य हे प्रामुख्याने त्या जिल्हा नियोजन मंडळाचे पदाधिकारी असतात आणि तो निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये तो वितरित होतो. अशा पद्धतीनं जो निधी आलेला असतो तो निधीसुद्धा यशवंत मानेंनी मीच आणला अशा पद्धतीचं दाखवले. त्या गावामध्ये केंद्र सरकारचं राष्ट्रीय पेयजल योजना किंवा त्याचं बदललेलं नाव आहे जलजीवन मिशन, तो केंद्र सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी देण्याचा तो राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि त्याच्या अंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येकच गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेची कामं आलेली आहेत. त्याच्यामध्ये यशवंत मानेचं काय योगदान तो निधी पण त्यांनी स्वतःच्या खात्यावर मांडलेला आहे. ग्रामपंचायतीने खर्च केलेला निधी स्वतःच्या खात्यावर मांडला, नियोजन मंडळाकडून आलेल्या पैशाचा निधी स्वतःच्या खात्यावर मांडला. यशवंत मानेंनी आमदार निधी म्हणून दिलेला निधी जो आहे तो ते निश्चितपणे मांडू शकतात. राज्य सरकारकडनं विशिष्ट प्रकल्पाकरता त्या गावाकरता काय आणलं असेल तर मांडू शकतात, परंतु हा सगळा गोलमाल केलेला आहे. वस्तुतः 3,500 कोटीचा निधी नाही. या मतदारसंघामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेचा गट होता, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं वेगळा निधी आणलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनीकडे जाऊन काही वेगळा निधी आणलेला आहे. तो निधीसुद्धा यांनी यांच्याच खात्यावर मांडलेला आहे. म्हणजे दुसऱ्याची पोरंसुद्धा माझीच आहेत असं म्हणण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळं त्यांनी लावलेल्या सगळे जे बोर्ड आहेत हे बोर्ड लोकांनी फाडून टाकले, काही जणांनी जाळून टाकले, काही जणांनी त्याला काळं फासलेलं आहे. त्यामुळं यशवंत मानेंच्या 3,500 कोटीचा दावा हा पुरता फोल ठरलेला आहे.
दादा, आपण जर पाहिलं मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं झाली असं ते म्हणतायत, सत्ताधारी पक्षाचे नेते असतील. खरं तर आपण जर पाहिलं रस्त्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा देखील प्रश्न तेवढा तितकाच महत्त्वाचा आहे. असं असताना अनेक प्रश्न समोर येत आहेत. मग ते प्रश्न मार्गी लावल्याचं बोललं जातंय. खऱ्या अर्थाने हे प्रश्न मार्गी लागलेत का? काय सांगाल याबाबत तुम्ही? अजिबात नाही. आणि याला जबाबदार राजन पाटील आहेत स्वतः. राजन पाटील हे या मतदारसंघाचं 15 वर्ष नेतृत्व करत होते. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या चॉईसचा आमदार या मतदारसंघाला दिला. एकदा लक्ष्मणराव ढोबळे सर होते, नंतर रमेश कदम होते आणि त्याच्यानंतर आता यशवंत माने. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सलग 30 वर्ष ही राजन पाटील यांची एक हाती सत्ता या मतदारसंघावर आहे. मग आष्टी उपसा सिंचन योजना, शिरापूर उपसा सिंचन योजना, सीना भोगावती जोड कालवा हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प या मतदारसंघाच्या सिंचनाच्या करताचे आहेत. मग 30 वर्ष सलग सत्ता असताना देशात राजन पाटील यांचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा त्या ठिकाणी पंतप्रधान, काँग्रेसचे पंतप्रधान होते वर, राज्यामध्ये यांचाच मुख्यमंत्री, म्हणजे सरकारमध्ये हेच होते काँग्रेस राष्ट्रवादी, मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादीचेच होते. त्याच्यानंतर अर्थमंत्री यांच्याच पक्षाचा, पालकमंत्री यांच्याच पक्षाचा आणि हे स्वतः आमदार. मग एवढी सगळी सत्ता असताना राजन पाटलांना या मतदारसंघातले हे प्रश्न का सोडवता आले नाहीत? हे प्रश्न आजही तसेच आहेत. आणि आता पुन्हा अजून ते उद्याही अजितदादा सभेला आल्यानंतर ते हेच मागणी करणार आहेत की हे आमचे विषय मार्गी लावा. एवढ्या वर्ष सत्ता हातात असताना त्यांना मोहोळ मतदारसंघातला सिंचनाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावता आला नाही, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. आज सगळ्या मतदारसंघामध्ये जिकडे बघल तिकडे सगळ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. खेड्यागावात जायला रस्ते नीट नाहीत, शेतकऱ्यांना शेतात जाण्याच्या करता शेतरस्ते व्यवस्थित नाहीत, अजूनही लोकांना लाईट व्यवस्थित मिळत नाही, दिवसाची रात्रीची अशी मिळून लाईट मिळत नाही, 12 तास सलग लाईट मिळत नाही. तुमच्या MSEBीचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर नावाची चीज नाही. कुठल्याही शासकीय इमारती चांगल्या नाहीत, एकही दवाखाना नीटका नाही, कुठल्याही शाळा व्यवस्थित नाहीत, मुलांना वर्ग खोल्या नाही आहेत, आरोग्याची प्रचंड हेळसांड झालेली आहे, कुठेही रुग्णवाहिका नाही, अग्निशमन दलाची व्यवस्था नाही. अशा पद्धतीनं हे मोहोळ एवढं मध्यवर्ती आणि मोठं गाव असताना, शहर असताना, तालुका एवढा मोठा मध्यवर्ती असताना या तालुक्याच्या कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर राजन पाटील यांनी कुठलं भरीव काम केल्याचं एकही चित्र या मतदारसंघात दिसत नाही. त्यामुळं हा तालुका हा मागास राहिलेला आहे आणि भकास झालेला आहे. नाही, सिंचनाचा प्रश्न जेव्हा येतो, आपण म्हटल्याप्रमाणे आता त्यांनी तर सांगितलं की भीमा नदीवर बॅरेजेस आहेत, सीना नदीवर बॅरेजेस बांधण्याचा प्रश्न आहे, हे त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे. काय नेमकी वस्तुस्थिती काय आहे? भीमा नदीचा उगम 2-3 दिवसापूर्वी झाला आणि सीना नदीचा उगम 1 आठवड्यापूर्वी झाला आणि भोगावती नदीचा उगम 1 महिन्यापूर्वी झाला. त्यामुळं आता ते उगम आत्ताच झाल्यामुळं राजन पाटलांना लक्षात आलं की आता ह्याच्यावर बॅरेज बांधले पाहिजेत, असा त्याचा अर्थ आहे ना. 30 वर्ष राजन पाटील काय गोट्या खेळत होते का झोपा काढत होते? काय त्यांना त्यांच्या हातात सत्ता होती, त्यांना कुणी अडवलं होतं बॅरेज बांधायला? नदी तेव्हा पूर्वीपासूनच आहे, हजारो वर्षापासून. तिन्ही नद्या ह्या मूळ मतदारसंघात काय आता आल्या? ह्या नदीवर बॅरेज बंधारे बांधायचे हा आत्ता त्यांना साक्षात्कार कुठून झाला? जेव्हा सत्ता हातात होती, स्वतः ते आमदार होते, राज्यात त्यांचं सरकार होतं, मुख्यमंत्री त्यांचा होता, अर्थमंत्री त्यांचा होता, पालकमंत्री त्यांचा होता, देशात पण सरकार त्यांचंच होतं. मग यांना हे बॅरेज बंधारे बांधायला अडवलं कोणी होतं? मूर्ख समजतात मोहोळ तालुक्यातल्या जनतेला. आमच्याकडं सत्ता, आमचा आमदार निवडून दिल्यानंतर आम्ही शब्द देतो मोहोळ तालुक्यात पुढच्या 2 वर्षामध्ये भीमा, सीना, भोगावती नदीवर जिथं जिथं बॅरेज बांधण्याच्या जागा उपलब्ध असतील, साईट्स उपलब्ध असतील, तिथं आम्ही 2 वर्षात मंजूर बी करून बांधूनही पूर्ण करू. त्यामुळं यांच्याकडून ते होणार नाही, यांना ते कधीच करायचं नव्हतं. कारण मोहोळ तालुक्यामध्ये सिंचनाची व्यवस्था जर चांगली झाली तर इरिगेशनच्या खालचा बागायती क्षेत्र वाढेल, बागायती क्षेत्र वाढले की लोकांचं उत्पन्न वाढेल, लोक श्रीमंत होतील आणि लोक श्रीमंत झाले की ह्याला परत कोण विचारणार नाही. त्यामुळे या मोहोळ तालुक्याला मागास आणि लोकांना गरीब ठेवायचं एक षडयंत्र होतं
आणि ते आता उघडं पडलेलं आहे. फक्त आता आम्ही ते मुद्दे उपस्थित केले म्हणून राजन पाटील आता म्हणतायत की आम्ही बॅरेज बांधारे बांधणार, ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आपण जर पाहिलं दादा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत, ते सुटत नाहीत. सातत्यानं आपण पाहिलं विजेचा प्रश्न आहे, सातत्यानं भेडसावतो. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो, सिंचनाचा प्रश्न असतो, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर येतात. त्याच्यानंतर सर्व जे आपण पीक हातात तोंडाशी आलेलं असतं ते घातल्यानंतर ते पीक आल्यानंतर त्याला हमीभाव देखील मिळत नाही. हमीभावाचा देखील शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. ह्या सातत्यानं चर्चा होतो पण तो प्रश्न मार्गी लागत नाही. काय सांगाल याबाबत तुम्ही? हा विषय राज्य स्तरावरचा पण नाही, हा केंद्र स्तरावरचा विषय आहे की हमीभावाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने याच्या संदर्भामध्ये ठोसपणे निर्णय घेण्याची आवश्यकता असते. कृषी मूल्य आयोग या नावाची एक स्वायत्त संस्था केंद्राच्या पातळीवर काम करते आणि कृषी मूल्य आयोग जो असतो, केंद्रीय कृषी मूल्य आयोग, या आयोगानं या कुठल्याही पिकाच्या संदर्भामध्ये त्याचा उत्पादन खर्च अधिक शेतकऱ्याचं उत्पन्न असं एकत्रित धरून त्याचा एक भाव ठरवायचा असतो. त्याला मिनिमम सपोर्ट प्राईस MSP म्हणतो आपण. तशा पद्धतीचा किमान हमी भाव जो आहे तो शेतकऱ्याला जोपर्यंत वाढवून मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकत नाही. मार्केटमध्ये खताच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढल्यात, मजुरीचे दर दुपटी तिपटीनं वाढलेले आहेत, डिझेल पेट्रोलचे दर दुपटी तिपटीनं वाढलेले आहेत, जी काही यंत्रसामुग्री लागते, ट्रॅक्टर नांगर, या सगळ्या गोष्टीच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढल्यात. शिवाय त्या खतावर GST लागलेला आहे. सगळे जे काही कृषीचे अभियांत्रिकी साहित्य लागतं त्याच्यावर GST लागलेला असतो. यामुळं काय होतं, शेतकऱ्याचा जो भांडवली खर्च आणि दैनंदिन शेती करण्यासाठी आवश्यक असलेला खर्च हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. शिवाय शेतकरी काय असतो, तो कर्जबाजारी होतो. कशामुळे होतो की त्यांनी काढलेलं कर्ज जर दुष्काळ पडला किंवा अतिपाऊस झाला, या दोन्हीमुळे शेतीचं नुकसान होतं. त्याच्यामध्ये त्यानं घेतलेलं कर्ज वेळेत फेडू शकत नाही. कर्ज वेळेत फेडलं नाही की त्याचं सिबिल खराब होतं. सिबिल खराब झालं की त्याला पुन्हा कर्ज मिळत नाही. त्यामुळे त्याला सावकाराकडे जायला लागतं. सावकाराकडे गेला की त्याचा मोठा व्याजदर असतो आणि त्याच्यामुळे तो व्याजाच्या चक्रव्यूहात अडकतो. या कारणामुळं उत्पन्न आणि उत्पादन आणि उत्पन्न आणि त्याला येत असलेला खर्च, त्यातून शिल्लक राहणारे शेतकऱ्याला पैसे, याचा मेळ बसत नाही. म्हणून शेतकरी हा कर्जबाजारी होतो. शिवाय शेतकऱ्याला लाईट वेळेत मिळत नाही. शेतकरी मजुरीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. शेतमालाला व्यवस्थित भाव मिळत नाही. शिवाय त्या शेतमालाला त्या मार्केटपर्यंत घेऊन जाण्याच्या करता वाहतूक व्यवस्था, चांगले रस्ते नसणं, अशा अनेक कारणं आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न सातत्यानं प्रलंबितच राहतात. शेतकऱ्याचा मूळ प्रश्न काय आहे, कर्जमाफीनं शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्याला त्यानं पिकवलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्याचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागणार आहेत. आणि शेतकऱ्याला शेती करण्याकरता जे कुठली पण वस्तू लागते, खत लागू नाही तर वस्तू लागू, त्या सगळ्यावरची GST सरकारने रद्द केलं पाहिजे, ते टॅक्स फ्री केलं पाहिजे. दादा, हा झाला शेतकऱ्याचा विषय. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची मुलं जी आहेत ते त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. इंग्रजी माध्यमांच्या जे शाळा आहेत, आज आपण पाहिलं शाळांचं बाजारीकरण झालेलं आहे आणि तितक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात फी देखील वाढलेली आहे. परंतु त्या शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी इथं प्रयत्न काय तालुक्यामध्ये झालेले आहेत? काही नाही, शून्य प्रयत्न. हे आनगरकर पाटील यांची मेंटॅलिटी आहे, शिकून कोण शहाणं होणार आहे अशा पद्धतीचे आहे. आम्ही कुठं शिकलोय तरी आम्ही एवढं राज्यकारभार करतोय, एवढ्या वर्ष लोकांनी आम्हाला स्वीकारले, अशा पद्धतीच्या आविर्भावात ते वागतात. आणि या तालुक्यामधल्या जेवढ्या प्राथमिक शाळा आहेत त्यांना नीट इमारती नाही, त्यांचं व्यवस्थित तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. शाळेमध्ये मुलांच्याकरता मुलींच्याकरता स्वच्छतागृह नीट नाही आहेत, वर्गखोल्या व्यवस्थित नाही आहेत आणि शिक्षकांच्या संदर्भामध्ये त्यांचं ट्रेनिंग प्रॉपर नसतं. शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जर हेल्दी असेल, तिथं ग्राउंड असेल, मुलांना खेळण्याकरताची व्यवस्था असेल आणि ह्या सगळ्या ज्या शैक्षणिक वातावरणात ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची हेच शिक्षणाचं प्रमुख माध्यम आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा हा तर पुढचा विषय आहे. काही तालुका स्तरावर थोड्याशा खाजगी शाळा आहेत, परंतु इथल्या लिडरशिपने या ठिकाणी इथल्या मुलांच्या करता चांगल्या दर्जाचं शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टीनं एकही पाऊल टाकलेलं नाही. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीमध्ये हा मोहोळ तालुका जो आहे तो अतिशय मागास राहिला. दर्जेदार शिक्षण नसल्यामुळं आमच्याकडे कुशल मनुष्यबळ तयार होत नाही. कुशल मनुष्यबळ तयार न झाल्यामुळं
आमच्या इथले तरुण हे बेरोजगार राहतात. जर या ठिकाणी मोठं इंजिनिअरिंग कॉलेज झालं असतं, एखादं IT कॉलेज इथं झालं असतं, तर या ठिकाणी वेगवेगळे उद्योग जे आहेत त्यांनी त्यांचे उद्योग इथं उभारले असते, कारण त्यांना आवश्यक असलेलं मनुष्यबळ इथल्या इथं उपलब्ध झालं असतं. मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ इथं उपलब्ध होत नसल्यामुळं इथं मोठे उद्योग येत नाहीत. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. हा अर्थव्यवस्थेतला अत्यंत महत्त्वाचा जो फॉर्म्युला आहे की उद्योग कधी येतात, जेव्हा त्यांना आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ आणि आवश्यक असलेलं लाईट, पाणी या व्यवस्था आणि जमीन हे जर उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी उद्योग येतात. जर हे बेसिक जर ह्या गोष्टी नसतील तर उद्योग इथे येणार नाहीत. आणि उद्योग नाही आले तर आमचे तरुण बेरोजगार राहणार. आणि तरुण बेरोजगार राहिले की ते शेतीवर बोजा म्हणून त्या ठिकाणी राहणार. आणि म्हणून शेतीवरचा बोजा वाढला म्हणजे त्यामुळं ते शेतीचं झालेल्या उत्पन्नामध्ये वाटेकरी जे वाढले की ते शेतीचं उत्पन्न परवडत नाही, म्हणून शेतकरी गरीब राहतो. याच्याकरता शेतकऱ्याच्या घरामधले सगळीच माणसं शेतामध्ये अडकली नाही पाहिजे. कुणीतरी नोकरीत पाहिजे, कुणीतरी व्यवसायात पाहिजे, कुणीतरी खाजगी कंपनीमध्ये पाहिजे आणि एका दुसऱ्यानं शेती केली पाहिजे. तर ते अर्थकारण व्यवस्थित होतं, तर त्या भागाची पण प्रगती होते. इथल्या नेतृत्वाला अशी दूरदृष्टी नसल्यामुळं या मोहोळ तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकासाचा अनुशेष राहिला. बारामती कुठं गेलं, आमचा अकलूज माळशिरस कुठं गेलं, आता अक्कलकोट कितीतरी पुढे गेलेलं आहे. बार्शीची बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे, पंढरपूरची बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे. त्या तुलनेमध्ये मोहोळ तालुका हा खूपच मागास राहिलेला आहे. तर तुम्ही आत्ता एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा मानला, तो म्हणजे तरुणांना रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे. आपल्यातले जे मुलं शिकून बाहेरगावी जातात, परंतु इथल्या तरुणांना रोजगार निर्मिती मिळायला पाहिजे आणि रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. इथल्या आमदारांनी काय प्रयत्न केले नाहीत का? अजिबात नाही. कळलं पाहिजे त्यातलं रोजगार निर्मिती कशी होते हे, याच्यातली अक्कल पाहिजे ना. साखर कारखाना एक जो आहे तो सहकारी साखर कारखाना होता, तो यांनी खाजगी केला, प्रायव्हेट. त्या कारखान्यामध्ये जेवढे कामगार असतील तेवढी त्यांची रोजगार निर्मिती. त्यांचं सुद्धा भयंकर शोषण आहे. या कारखान्यामध्ये यांच्याकडचे जे काम करणारे जे कामगार आहेत त्यांना जो पगार दिला जातो तो मिनिमम वेजेस प्रमाणे दिला जात नाही. ज्या कामाच्या करता इतर कारखान्यामध्ये 30,000 पगार मिळतो, त्याच कामाकरता त्याच पोस्टवरच्या व्यक्तीला लोकनेते कारखान्यात 12 नाही तर 13,000 पगार मिळतो. अशा पद्धतीनं एवढा पगारामध्ये डिफरन्स आहे. आणि त्यामुळं जे काही तिथं रोजगार निर्मिती झाली ती तेवढीच, इतर काय आहे. MIDC काय झालं नाही? MIDCचा विषय कुठली MIDC काय, ती जी MIDC आहे त्यातले 90% उद्योग त्या ठिकाणचे बंद पडलेले आहेत. का बंद पडलेले आहेत? कारण त्यांना पाहिजे असलेलं कुशल मनुष्यबळ इथं नाही, इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर नाही. कुशल मनुष्यबळ येण्याच्या करता पहिल्यांदा त्या पद्धतीचं एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर हे या मतदारसंघात असायला पाहिजे. त्या उद्योगांना ज्या स्किलचं मॅनपॉवर पाहिजे, ज्या स्किलची मॅनपॉवर पाहिजे, त्या स्किलचे ट्रेड असलेली एज्युकेशन इन्स्टिट्यूट ह्या मतदारसंघात नाहीच आहे. मग काय इथं पुण्यावरनं, मुंबईवरनं, कोल्हापूरवरनं मजूर आणायचे का, किंवा कामगार आणायचे का, इंजिनियर आणायचे, कशाला उद्योग येतील? अशा पद्धतीची मॅनपॉवर ज्या ठिकाणी उपलब्ध आहे तिथं ते कंपन्या उभारल्या जातात, तिथं उद्योग होतात. पुण्यामध्ये असं सगळं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत आणि म्हणून तिथं काय होतं, तिथं ते मनुष्यबळ तयार होतं. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं मोठं जाळ आहे, म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. हेच कोल्हापूरमध्ये आहे, तेच नाशिकमध्ये आहे, तेच नागपूरमध्ये आहे. सोलापूर जिल्ह्याची बोंब आहे सगळीकडं. उद्योग MIDC उभी केली किंवा MIDCला जागा उपलब्ध करून दिली म्हणून रोजगार निर्मिती होते, ही चुकीची बाब आहे. MIDCत उद्योग उभारायचे असतील तर आधी पहिल्यांदा एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर हे पहिल्यांदा गरजेचं आहे. कुशल मनुष्यबळ, स्किल मॅनपॉवर जोपर्यंत त्याच भागात तयार होत नाही तोपर्यंत उद्योग चालू शकत नाहीत. दादा, आपण फिरून शेतकऱ्याच्याच मुद्द्यावर होते. आपण जे म्हणलेलं आता कारखान्याचा मुद्दा मांडला आपण, त्याच्यामध्ये तितकंसं जे त्यांना जे मानधन द्यायला पाहिजे तेवढं मानधन मिळत नाही. शेतकऱ्यांचा कारखाना आज खाजगी झालेला आहे तालुक्यातला, याबाबत तुम्ही काय सांगाल? अहो, लोकनेते सहकारी साखर कारखाना जवळपास 10,000 शेतकरी सभासदांचा तो कारखाना. शेतकऱ्यांनी 10,000 20,000 रुपयाचे शेअर्स घेतले. ह्या शेअर्स घेतले म्हणजे काय, त्या कारखान्याची मालकी कोणाची झाली? शेतकऱ्यांची झाली. आणि त्या शेतकऱ्याच्या वतीनं त्यांनी निवडून दिलेले संचालक मंडळ असतं. त्या संचालक मंडळाने तो कारभार करायचा असतो. एक चेअरमन असतो, इतर संचालक मंडळ असतात. हरकत नाही, राजन पाटील कदाचित त्या कारखान्याचे प्रवर्तक असतील. प्रवर्तक झाले म्हणजे काही मालक नाही झाले.
बरोबर आहे. भीमा सहकारी साखर कारखाना जो आहे हा कारखाना सहकारी कारखाना आहे. आज बारामतीमध्ये सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना अतिशय उत्तम पद्धतीनं चाललेले आहेत. हे सगळे सहकारी कारखाने आहेत. तसा हा लोकनेते हा सहकारी कारखाना होता. राजन पाटील यांचा भीमा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्या पराभवातून त्यांनी धास्ती घेतली की उद्या लोकनेते सहकारी कारखान्याची जर निवडणूक लागली आणि जर आपला पराभव झाला तर आपला हा कारखाना आपल्या हातातनं निसटेल, म्हणून त्यांनी तो कारखाना प्रायव्हेट केला. अतिशय चुकीच्या पद्धतीनं तो प्रायव्हेट केला. त्याला पहिल्यांदा त्यांनी मल्टीस्टेट केला. त्या सभासद शेतकऱ्यांचं का एक जी सर्वसाधारण सभा बोलवली जाते ती त्यांनी सर्वसाधारण सभा बोलवली, परंतु ते कारखाना खाजगी करण्याचा विषय त्यांनी मांडला नाही. त्यांनी पेपरवर तो घेतला, परंतु रेकॉर्डवर घेतला. म्हणून मीटिंग बोलवली, लोकांना जीव खाऊ घातलं, सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि अशा पद्धतीनं सभासद शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांनी तो प्रायव्हेटचा प्रस्ताव दिला आणि तो लिटरली शेतकऱ्यांचा कारखाना स्वतःच्या नावावर केला. आज 51% शेअर्स हे राजन पाटलांच्या कुटुंबात आहेत. मग असं कधी होतं का? आणि म्हणतात हा आता पब्लिक लिमिटेड आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे रिलायन्स कंपनी, अदानीची कंपनी ह्या काय लोकांच्या कंपन्या आहेत का? त्या रिलायन्सच्या, त्या अंबानीच्याच कंपन्या आहेत, अदानीच्याच कंपन्या आहेत. बिर्ला, टाटा यांच्या कंपन्या त्यांच्या मालकीच्याच असतात. त्यामुळे त्या एक प्रकारे खाजगीच असतात. तशा पद्धतीनं हा लोकनेते सहकारी कारखाना, शेतकऱ्याचा कारखाना राजन पाटलांनी हडप केला. म्हणून त्यांना मी दरोडेखोर म्हणतो, म्हणून मी त्यांना चोर म्हणतो. कारण शेतकऱ्याची प्रॉपर्टी हडप केली, शेतकऱ्याची प्रॉपर्टी लुबाडली, म्हणून राजन पाटलांना मी चोर म्हणून उल्लेख करतो. त्यांनी म्हणावं, आजही माझं आव्हान आहे, तो कारखाना शेतकऱ्याला देऊन टाकावा. त्यांनी लावावी निवडणूक. काय सहकारी कारखाने व्यवस्थित चालत नाहीत? छत्रपती सहकारी कारखाना, माळेगाव सहकारी कारखाना, सोमेश्वर सहकारी कारखाना, बारामतीचे काही चालत नाहीत? कितीतरी सहकारी कारखाने अतिशय व्यवस्थितपणे चालतात. बिद्रीचा KP पाटलाचा कारखाना कोल्हापूरमधला अतिशय उत्तम पद्धतीने चालतो. असे अनेक लोक आहेत सहकारी कारखाना व्यवस्थित चालवणारे, परंतु हा लुटारू माणूस आहे. हडप केलेला लोकांची संपत्ती हडप केली आहे. त्यामुळं तरी हे खपून गेलं आणि चालली आहे सत्ता त्यांची. अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो. आपण जसा कारखान्याचा मुद्दा मांडला तसंच अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक ओळखली जाते. 100 कोटीची आपण नेते मंडळाने जिल्ह्यातले कर्ज उचलली कारखान्यासाठी. आज त्या बँकेची अवस्था काय, सद्यस्थिती काय आहे, काय सांगाल? जी शेतकऱ्यांची बँक आज शेतकऱ्यांना कर्ज त्या प्रमाणात मिळत नाही, आपण काय सांगाल याबाबत? राजन पाटील माझ्या माहितीप्रमाणे सर्वाधिक काळ या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राहिलेले आहेत आणि आता त्या जिल्हा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण होऊन सेक्शन 88 प्रमाणे, कलम 88 प्रमाणे त्यामध्ये झालेल्या घोटाळ्याची रक्कम निश्चित झाली आणि त्या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या संबंधित संचालक मंडळांची नावं सुद्धा त्या ठिकाणी निश्चित झाली. ह्या संपूर्ण घोटाळा जो झालेला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा तो 238 कोटी रुपयाचा आहे आणि या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत राजन पाटील. कारण ते त्या संचालक मंडळामध्ये पहिल्यापासून होते, त्याच्यामध्ये अनेक वर्ष ते चेअरमन होते. त्यांनी चेअरमन असतानाच्या काळातला हा कर्ज वाटप झालेला आहे आणि हा इतका मोठा भ्रष्टाचार आहे की काय वेळेला तर कुठलंही तारण न घेता 100 कोटी रुपयाची कर्ज दिली गेली. म्हणजे सगळ्या नियमांची मोडतोड करून राजन पाटील यांनी अनेक नेत्यांना कर्जाचं वाटप केलं. मग या सगळ्या घोटाळ्याला जबाबदार राजन पाटील आहेत. त्या बँकेमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचा कष्टाचा घामाचा पैसा होता. ती शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठीची बँक आहे. शेतकऱ्यांना दर वर्षाला जे नवजुनं करण्याच्या करता जे सोसायटीचं कर्ज लागतं ते कर्ज देण्याच्या करता बँक आहे. परंतु या लोकांनी या बँकेचं पूर्ण वाटोळं करून टाकलं. बँक लुबाडून लुटून खाल्ली, मिळून खाल्ली. जर संचालक मंडळाने जर अशा पद्धतीनं बँकेच्या पगारावर घरी वापरायला कर्मचारी, शेतातले गडी बँकेच्या पगारावर ठेवले तर ती बँक दिवाळखोरीत जाईल ना, तर काय होईल? आणि हे जर मी खोटं बोलत असेल तर तपासून बघा.
तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर एखादं कर्ज उचललं असेल तर त्याच्यावर लगेच जप्तीची कारवाई तुम्ही करता. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ते कर्ज उचलून त्याची वसुली होत नाही, मग यांच्यावर का कारवाई होत नाही? मग यांच्यासाठी कायदा वेगळा असं वाटतं का तुम्हाला? सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरी लगेच बँकेचा वसूलदार जातो, त्याला चक्रवाढ व्याज लागतं, त्याच्या घरी जाऊन माणूस बसतो, त्याची लगेच जमीन जप्त होते. 1 लाख रुपये 2 लाख रुपयाच्या कर्जाला घर प्रॉपर्टी घाणकत करून घेतली जाते. परंतु यांना जिल्हा बँकेचा संचालक कशासाठी व्हायचा आहे? कारण यांचं सगळं त्या जिल्हा बँकेमध्ये यांचा काय जीव अडकलेला असतो का? तर या माध्यमातून लोकांचे पैसे हे अशा पद्धतीनं नियमबाह्य पद्धतीनं कर्ज घेऊन स्वतःला ते वापरता येतात. याच्याकरता म्हणून या लोकांना जिल्हा बँक पाहिजे असते. संचालक होण्यासाठी मरतात अक्षरशः तिथं. आणि याकरता म्हणून सामान्य मतदारांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे जी माजलेली धेंड आहेत ह्यांना घरी बसवलं पाहिजे. यांनी केवळ फक्त आपल्या मतांचा वापर करून स्वतःची पोटं भरण्याचा धंदा केलेला आहे. स्वतःचे उद्योग उभा केले, स्वतःची घरं मोठी केली, पोराबाळांचं कल्याण करून टाकलं, 7 पिढीचे पैसे कमवून घेतले, बँकेला डुबवलं. म्हणजे पैसे कुणाचे? शेतकऱ्यांचे पैसे, तुमच्या आमचे पैसे. हे यांनी अशा पद्धतीनं बेकायदेशीर कर्ज वाटप करून ती बँक पूर्ण दिवाळखोरीत घालवली. त्यामुळे यांना जो आहे ना, काळ सुद्धा माफ करणार नाही. गोरगरीब शेतकऱ्यांचा तळतळाट या लोकांना लागणार आहे. याच्यानंतर आपण अजून एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तो म्हणजे मोहोळ तालुक्यामध्ये या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली. यानंतर मोहोळ बंद करण्यात आलं. तो म्हणजे अप्पर तहसील कार्यालयाचा विषय खूप गाजला. संपूर्ण महाराष्ट्रभर हा विषय झाला अप्पर तहसीलचा. आणि पुन्हा तो जैसे ते विषय आहे. आणि अप्पर तहसील कार्यालय शेवटी अखेरपर्यंत तुम्ही एवढे मोठे आंदोलन करून देखील तो अनगरला सुरू झालेला आहे. काय झालं याच्या संदर्भात पुढं काय तुम्ही काय सांगाल आणि पुढची भूमिका तुमची काय असणार? आम्हाला जर या मोहोळकरांनी साथ दिली, आमचे उमेदवार राजू खरे यांना निवडून दिलं, तर आम्ही 30 दिवसाच्या आत हे अप्पर तहसील कार्यालय रद्द करणार आहोत असा आम्ही जनतेला शब्द दिलेला आहे. दुसरा प्रश्न त्याविषयी हायकोर्टमध्ये सुद्धा आहे, तो त्या ठिकाणी पेंडिंग आहे. तिसरा विषय अप्पर तहसील कार्यालयामुळे एवढं रान का पेटलं, त्याचं कारण असं आहे की मुळात अशा पद्धतीच्या अप्पर तहसील कार्यालयाची कुणी मागणीच केलेली नव्हती. अप्पर तहसील कार्यालय मिळावं म्हणून कुठेही आंदोलन झालं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अप्पर तहसील कार्यालयाची मागणी आहे ती 10-12 वर्षापासून प्रलंबित आहे. आपल्या इथं सोलापूर जिल्ह्यात वडाळा या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाची मागणी आहे. त्याच्या संदर्भातला प्रस्ताव ऑलरेडी शासनाकडे आहे, तो प्रलंबित आहे. बार्शीला आणखी एक अप्पर तहसील कार्यालय पाहिजे, पंढरपूरला आणखी एक अप्पर तहसील कार्यालय पाहिजे, त्याचबरोबर अक्कलकोटला आणखी एक अप्पर तहसील कार्यालय पाहिजे. अशा पद्धतीचं परत माळशिरसला एक अप्पर तहसील कार्यालय पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये 5-6 अप्पर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव प्रलंबित असताना एकट्या अनगरला मागणी नसताना आणि गरजही नसताना, या दोन्ही गोष्टी नसताना अनगरला फक्त 12 दिवसात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालं. राज्यातले 65 अप्पर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव अद्याप मंजूर नसताना अनगरला सत्तेचा गैरवापर करून यांनी दबाव तंत्र वापरून ते 12 दिवसामध्ये अप्पर तहसील कार्यालय आणलं. यामुळं आमची जी 42 गावं त्यामध्ये गेलेली आहेत तिथं प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. अनगरकरांची जी वर्किंग स्टाईल आहे ती दहशतखोर पद्धतीची आहे. तिथल्या त्यांच्या गावामध्ये जर एखादा अधिकारी, तहसीलदारसारखा एखादा अधिकारी, तो त्यांच्या नियंत्रणात तिथं राहणार आहे. यांच्या दादागिरीमुळं आणि दहशतीमुळं तहसीलदारला सुद्धा यांच्या दबावात काम करावं लागणार आहे. त्यामुळं एखाद्याला उत्पन्नाचा दाखला पाहिजे जरी असला तरी अनगरकरांच्या शिफारशीशिवाय तिथं उत्पन्नाचा दाखला मिळणार नाही. डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, अनगरकरांची शिफारस असल्याशिवाय डोमिसाईल सर्टिफिकेट मिळणार नाही. एखाद्याला शेतीच्या संदर्भामध्ये काही पंचायतीचं प्रकरण करायचं आहे किंवा जमिनीचं वाटप करायचं आहे, अनगरकरांच्या शिफारशीशिवाय त्याचं ते काम होणार नाही. एखाद्याला शेतरस्त्या संदर्भामध्ये अर्ज करायचा आहे आणि शेतरस्ता शेतामध्ये त्याला मान्य करून घ्यायचा आहे, शेताच्या रस्त्याचे वाद आहेत, शेताच्या बांध्याचे वाद आहेत, ते तहसीलदारकडे केसेस चालतात. त्यामध्ये त्या संबंधित शेतकऱ्याला, अर्जदार शेतकऱ्याला अनगरकरांच्या पाया पडल्याशिवाय त्या ठिकाणी त्याचं काम होणार नाही. यामध्ये काय होणार आहे की जे अनगरकरांच्या पाया पडायला जातील, मग त्याचं चुकीचं जरी असलं तरी तहसीलदारवर दबाव आणून ते त्याला काम करायला लावणार. जर एखाद्याला शाळेच्या संदर्भामध्ये
ॲडमिशन करता नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. आणि जर तो संबंधित व्यक्ती अशा कुटुंबातले असेल, जर ते राजकीयदृष्ट्या त्यांचे विरोधक असतील, तर राजन पाटील त्यांना ते सर्टिफिकेट मिळू देणार नाहीत. तुम्ही म्हणाल मग तहसीलदार काय करणार? मुद्दा असा आहे की तो तहसीलदार जो आहे तो त्यांच्या दबावाखाली का राहणार? कारण तो त्या तहसीलदारने जर यांचं काम ऐकलं नाही तर कधी त्या तहसीलदारचा ॲक्सिडेंट करून त्याला मारून टाकतील, त्याचे हातपाय मोडून टाकतील. आणि त्या भीतीमुळं तहसीलदारला याचं ऐकावंच लागणार, कारण त्याची स्वतःची बायका पोरं त्या अनगरमध्ये अनगरच्या क्वार्टर्समध्ये राहणार, त्याला त्याच्या मुलाबाळाची चिंता. त्यामुळं यांच्या भीतीमुळं तहसीलदार यांच्या विरोधात जाऊन कामच करू शकणार नाही. त्यामुळं सर्वसामान्य माणसांवर अन्याय होणार, चुकीच्या माणसाला न्याय दिला जाणार. जे त्याचे कार्यकर्ते आहेत त्याचंच काम होणार, विरोधातल्या माणसांचं कामच होणार नाही. त्यामुळे काम नियमात आहे का नियमबाह्य आहे हा मुद्दाच असणार नाही. तहसीलदारांकडून राजन पाटलाच्या कार्यकर्त्यांना बिंदास नदीची वाळू उपसायचा परवाना मिळून जाणार. त्यामुळं या सगळ्या परिसरामध्ये हाहाकार माजणार. कुणाच्याही सातबाऱ्यावर कधी रातोरात कुठलाही बोजा टाकला जाणार. त्यामुळं त्या संबंधित लोकांना या सगळ्या गोष्टीचा भयंकर त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळं हळूहळू लोक, त्या भागातली लोक आहेत, त्या राजन पाटलाला सरेंडर होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहणार नाही. एक प्रकारे त्या तहसील कार्यालयामुळे लोकांना गुलामीचं आयुष्य जगायला लागू शकतं. काही करा, त्याच्या पायापाडा पण आपलं काम करून घ्या अशी वेळ येऊ शकते. जर त्याच्या जरा विरोधात गेलं तर उद्याच्याला त्या माणसाच्या सातबाऱ्यावर कुठला तरी वाळूचा बोजा, मुरमाचा बोजा याने टाकला तर करणार काय? त्यामुळं लोकांना ती प्रचंड भीती आहे. आणि या अनगरमध्ये जायचं कोणी? यांचा दृष्टिकोन अतिशय घाणेरडा आहे. मुलींच्या, महिलांच्या बाबतीमध्ये यांच्या भावना अतिशय वाईट आहेत. राजन पाटील स्वतः भाषणामध्ये अत्यंत घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे. आमची मुलं लग्नाच्या आधीपासून मुलांची पैदास करतात, आम्हाला लग्नाच्या आधीच बाळं होतात असं म्हणणारा हा राजन पाटील, ह्याचं चारित्र्य काय, ह्याचं कॅरेक्टर काय? आणि अशा कॅरेक्टरलेस माणसाच्या गावामध्ये आमच्या मुली, आमच्या महिला, बायका, घरातली बाया माणसं पाठवायची कशी? तिथं धोकादायक परिस्थिती आहे. आणि त्यामुळं लोकांना अनगरला अप्पर तहसील कार्यालय मान्य नाही. आणि यांनी अट्टास करून त्यांनी तिथंच ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली तर यांनी अजितदादावर दबाव आणून दादाला सरकारमधनं बाहेर पडायची धमकी द्या म्हणून सांगितलं. आणि त्यामुळं ते अप्पर तहसील कार्यालय ते तिथंच राहिलं. आता ते कोर्टात गेलेलं आहे अप्पर तहसील कार्यालयाचा विषय. आणि लोकांचं एवढं मोठं आंदोलन झालं. आणि या सगळ्या प्रकारामुळं जवळपास 1,60,000 मतांचा जो एरिया आहे तो अफेक्ट झालेला आहे. आणि एवढा मोठा एरिया जो अफेक्ट झालेला आहे तो एक गट्टा राजन पाटलाच्या विरोधात मतदान करणार आहे. त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की बाकीच्या इतर ठिकाणावर मतं मिळणारच आहेत, पण एवढ्याच बेल्टमध्ये 1,60,000 मतं आहेत. आणि या बेल्टमधली 90% मतं आम्हाला मिळतील. त्यामुळं यशवंत मानेचं डिपॉझिटच जाईल. यशवंत मानेनंच करून आणलं ना अप्पर तहसील कार्यालय. जर यशवंत मानेचा तर पर्सनल इंटरेस्ट असता तर यशवंत मानेनी आत्ता जे म्हणतात, आता ज्या ठिकाणी यशवंत मानेनी जमीन घेतली 100-200 एकर त्या मुंडेवाडीत नेलं असतं ना ते कार्यालय. अनगरला का नेलं? तर राजन पाटलाच्या इच्छेखातर नेलं. आणि यशवंत माने आमचे सालगडी आहेत असं राजन पाटील स्वतः भाषणात म्हणलेत. आम्ही म्हणतो की गरगडी आहे. यशवंत मानेने आमदार झाल्यानंतर या तालुक्यातल्या जनतेची काहीच कामं केली नाही. त्यांनी फक्त राजन पाटील आणि त्याची 2 मुलं यांच्या हिताची जेवढी कामं असतील तेवढीच फक्त केली. त्यांनी तालुक्याच्या हिताची एकही गोष्ट केलेली नाही. गावागावात रस्त्यासाठी निधी दिला असं त्यांनी सांगितलेलं आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते केलेले आहेत. माझं चॅलेंज आहे, तुम्ही तुमचा कॅमेरा घ्या आणि मोहोळ तालुक्यातल्या कुठल्याही गावाला जावा. एक 10 गावं तुम्ही मनाने निवडा. आत्ता तुम्ही तुमच्या मनाला वाटेल त्या गावात जावा. आणि त्या गावाला जायला जर नीट खड्डे नसलेला रस्ता असेल तर माझं आरोप करायचं, मी माफी मागतो यशवंत मानेची, माफी मागतो राजन पाटलाची आणि या ठिकाणावर निघून आपलं कुठेतरी मुंबईला जाऊन बसतो. ठीक आहे, 3,000 कोटी रुपये दिले असते तर सगळ्या रस्त्यावर सगळ्या नोटा हातरल्या असते तरी सुद्धा रस्ते चांगले झाले असते. एवढे 3,000 कोटी कशाला म्हणतात? एवढा निधी दिल्यानंतर या मतदारसंघातले रस्ते कसे व्हायला पाहिजे? एकदम चकाचक, जसे ते एक्सप्रेस हायवे सारखे रस्ते व्हायला पाहिजेत. एकही रस्ता नीट नाही आहे. कुठल्याही खेडेगावाला जायला नीट रस्ता नाही आहे. मग गेले पैसे कुठं? मोहोळ शहराची जर आपण परिस्थिती पाहिली, जो तहसील कार्यालयासमोरचा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती पाहिलं, आजही तो रस्ता आहे तसाच दिसतो. डिवायडर आहे त्याची दुरावस्था दिसते. याशिवाय ज्या भूमिगत गटार जे आहे ते होत नाही. आज उघड्या गटारे आज मोहोळ तारख्या शहरामध्ये दिसतात.
काय याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल अहो याबाबत? काहीच प्लॅनिंग नाही. बारामती अजितदादा यांचे नेते आहेत. जरा बारामती मध्ये जाऊन सातत्यानं जातात, तिथं कशा पद्धतीची डेव्हलपमेंट झाली आहे याच्यातलं 0% विजन आहे यांना. आणि मोहोळ शहराबद्दल तर यांचा प्रचंड आकस आहे. मोहोळ शहराने यांना कधी मतदान केलं नाही. ते शहाजीराव पाटलांच्या विचाराचं मोहोळ शहर आहे. आणि म्हणून आपल्याला जी लोक मतं देत नाहीत त्यांना शिक्षा करायची असा यांचा दृष्टिकोन आहे. म्हणून त्यांनी या मोहोळ शहराचं वाट लावून टाकली. आणि जे नगरपालिका झाल्यानंतर प्रशासक आल्यानंतर यांनी आमदारकीचा वापर करून फक्त यांच्या बगल बच्चांना मोहोळ शहरातली कामं टेंडर द्यायचा उद्योग केला. सगळी कामं बोगस केली गेली आणि त्यामुळं मोहोळ शहराची दुरावस्था आहे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो, म्हणजे तो शिक्षक पतसंस्थेच्या जागेचा विषय. काय झालं त्या जागेचं, काय सांगाल याबाबत? मोहोळ शहराच्या लगत एक शिक्षकांची, मोहोळ शहराच्या लगत म्हणजे म्हणण्यापेक्षा एस टी स्टँड जिथं आहे त्या एस टी स्टँडला लागून 4 गुंठे जागा आहे, रोड टच. त्या जागेची काही कोटी रुपये किंमत आहे. ती मोहोळ तालुक्यातले जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची एक सोसायटी आहे. आणि त्या सोसायटीची त्यांनी पैसे भरून घेतलेली ती जागा आहे आणि त्यांनीच पैसे भरून ती बांधलेली इमारत आहे. ही शिक्षक सोसायटीची इमारत. आणि त्याचे एक बॉडी आहे, त्याचे एक चेअरमन आहेत, एक संचालक मंडळ आहे. त्या चेअरमनला आणि संचालक मंडळाला दम देऊन यांनी यांच्याशी संबंधित असलेल्या एका डॉक्टरला ती जागा त्यांनी 99 वर्षाच्या भाडेकरांनी दम देऊन द्यायला लावण्याचा प्रयत्न केला. मग त्या शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनने दबावाला बळी न पडता राजीनामा देऊन टाकला. मग त्यांनी त्या ठिकाणी दुसरा चेअरमन बसवला आणि त्या संबंधित डॉक्टरला हॉस्पिटलसाठी ती जागा 30 वर्षाच्या भाडेकरानं, नाममात्र भाडेकरानं द्यायला लावली. याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे जिल्हा क्रीडा संकुलाचा. याच्याबाबत मला वाटतं आपण जिल्हा परिषद सभागृहात देखील आवाज उठवला होता. त्याच्यानंतर ह्या क्रीडा संकुलाचं काय झालं? मोहोळ तालुक्याचं क्रीडा संकुल मंजूर होऊन जवळपास 15 वर्ष झाली. पहिल्यांदा त्या क्रीडा संकुलाला निधी होता 50 लाख, नंतर तो झाला 1 कोटी, त्याच्यानंतर झाला 2 कोटी, त्याच्यानंतर झाला 5 कोटी. अजूनही क्रीडा संकुल मोहोळ शहरामध्ये झालं नाही. ते या लोकांना करायचंच नाही. रमेश बारसकर आमचे सहकारी आहेत, त्यांनी या क्रीडा संकुलाला स्वतःच्या मालकीची 5 एकर जागा मोफत देण्याच्या करता तयारी दाखवली. पण त्याचं क्रेडिट त्या रमेश बारसकरला जाईल म्हणून यांनी तो प्रस्ताव देखील फेटाळला. लक्षात घ्या, 12 दिवसामध्ये अप्पर तहसील कार्यालय मंजूर होऊन अनगरला ते सुरू सुद्धा होते. परंतु 15 वर्षापासून मोहोळ शहरासाठी इथल्या तरुण मुलांच्या करता, खेळण्याच्या करता राज्यस्तरावरचे, देशस्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू इथं तयार व्हावेत आणि ते क्रीडा संकुल जर झालं असतं तर आतापर्यंत तसे खेळाडू तयारही झाले असते. परंतु यांना हे असं करायचंच नाही. यांना हे क्रीडा संकुल सुद्धा अनगरला घेऊन जायचं आहे म्हणून करता ते या मोहोळ शहरात आतापर्यंत क्रीडा संकुल यांनी होऊ दिलेलं नाही. मोहोळचे प्रश्न संपत नाहीत. आपण बघतोय अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण एक वस्तुस्थिती मांडत असताना अनेक प्रश्न समोर येत आहेत. असं असताना अजून एक मोहोळमधला तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक जो निधी आला होता, मग 3000 कोटीचा निधी आला. त्याची चर्चा आहे की कारखान्यामध्ये काही रस्ते केले, वसाहतीमध्ये रस्ते केले. खरं आहे काय वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये? आता लोकनेते सहकारी कारखाना त्यांनी प्रायव्हेट केला. प्रायव्हेट केल्यानंतर स्वतःच्या एखाद्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही सरकारी पैशाचा वापर करून अंतर्गत रस्ते करू शकता का? त्यांनी कारखान्याच्या अंतर्गत वसाहतीमध्ये जवळपास 50 कोटी रुपये खर्च करून अंतर्गत रस्ते केले, सिमेंटचे रस्ते केले. काय संबंध आहे सरकारी पैशाचा खर्च तिथं करण्याचा? कारखाना तुमचा, तुम्ही त्या कारखान्याचं उत्पन्न काय सरकारला देताय? तो कारखान्याच्या उत्पन्नातून काय सरकारला तुम्ही देताय काय? कारखान्यातून येणारं उत्पन्न तुम्ही स्वतः व्यक्तिगत स्वतःसाठी वापरता, कारखान्याच्या उत्पन्नातून स्वतःचे बंगले बांधता आणि अंतर्गत रस्ते मात्र सरकारच्या पैशाने तयार करता. त्या 50 कोटी रुपयेमध्ये माझ्या 50 गावामध्ये 1-1 कोटीचे रस्ते झाले असते. काय कारण आहे 50 कोटी रुपये ह्यांच्या कारखान्याच्या आत खर्च करायचा? हा पैसा सरकारचा म्हणजे जनतेचा पैसा आहे. कशासाठी त्यांनी कारखान्याच्या आत खर्च केला? काय संबंध आहे त्या ठिकाणी ते पैसे खर्च करण्याचा? उद्याच्याला हाऊसिंग सोसायट्यांमधले लिफ्ट दुरुस्त करायला, हाऊसिंग सोसायट्यांच्या बिल्डिंगला कलर द्यायला, हाऊसिंग सोसायट्यामधल्या फरशा टाकायला सुद्धा लोक म्हणतील निधी टाका, आम्हालाही पैसे द्या. काय संबंध आहे तिथं?
खाजगी तुमच्या घरातलं उद्या फरशी टाकायची असेल तर काय सरकार पैसे देणार आहे का? तुमच्या घराच्या अंतर्गत कंपाऊंडच्या आतमध्ये तुम्हाला पेविंग ब्लॉक करायचं असेल तर काय सरकार पैसे देईल? ते घर प्रॉपर्टी घर तुमचं आहे तर तुम्ही खर्च केला पाहिजे. मग हा कारखाना तुम्ही खाजगी प्रॉपर्टी म्हणून तुमचा केलेला आहे, तुम्ही खाजगी तुमच्या नावावर आहे, मग सरकारचे पैसे वापरून तिथले रस्ते कसे काय केले ह्याची चौकशी लावणार आम्ही. आमचं सरकार येऊ द्या, आमचा आमदार येऊ द्या, पूर्णच्या पूर्ण पैसे कारखान्याकडनं वसूल करू. दादा, मोहोळ तालुक्यातील प्रश्न तर मोठ्या प्रमाणात आहे, त्याची चर्चा आपण करतोय, पण तुम्ही सविस्तर तेथे देखील वस्तुस्थिती मांडलेली आहे. असं असताना अजून एक प्रश्न म्हणजे तो समोर होतो इथल्या विद्यमान आमदारांच्या जातीच्या प्रमाणपत्राबाबत काय सांगाल? खरी वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे, यशवंत माने हे कैकाडी समाजाचे आहेत. कैकाडी समाज हा माझ्या माहितीप्रमाणे कॅटेगरी वाईज NT मध्ये येतो. NT कैकाडी समाज, आणि तो SC मध्ये येत नाही. आणि NT ही ओव्हरऑल OBC मध्ये गणली जाते. ठीक आहे. आणि OBC करता काही विधानसभेला राखीव कोटा नाही आहे निवडणूक लढवण्यासाठी, तो जिल्हा परिषदला असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधला जो कैकाडी समाज आहे त्यांच्याकरता आपल्याकडं गॅझेटमध्ये त्यांच्याकरिता म्हणून शेड्यूल कास्ट म्हणून ते समजले जावे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळं यशवंत माने यांनी काय केलं, बुलढाणा जिल्ह्यामधलं त्यांचं जन्म दाखवला. त्यांचा जन्म जो आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यांचा जन्म इंदापूरमधल्या शेळगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचा जन्मही इंदापूरच्या शेळगावमध्ये झाला. त्यांच्या आजोबाचा जन्म इंदापूरच्या शेळगावमध्येच झाला. पंजोबाचा जन्मही तिथंच झाला. म्हणजे 3-4 पिढ्यांपासून यांचा जन्म आणि वहिवाट म्हणा, रहिवास म्हणा, तो इंदापूर तालुक्यात आहे. त्या संदर्भामध्ये त्यांचं शाळेचं रेकॉर्ड आहे, त्या संदर्भामध्ये त्यांचं शेतीच्या सातबाऱ्याचं रेकॉर्ड आहे, त्या संदर्भातलं त्यांचं महसुली रेकॉर्ड आहे, त्या संदर्भामध्ये इंग्रजांच्या काळातले जे काही गॅझेटियर असतं त्याच्यामध्ये सगळं त्यांचं रहिवास आणि जन्म सगळा त्या ठिकाणी इंदापूरमध्ये झालेला आहे. मग यांनी स्वतःला बुलढाणा जिल्ह्यातले कसं दाखवलं तर नामसाधर्म्याची माणसं शोधून तिथली बुलढाण्यातली त्यांनी त्यांचे वडील जे आहेत ते बुलढाण्याचे आहेत असं दाखवलं. त्यांच्या सेम नावाचा व्यक्ती तिकडून शोधून काढला, त्याचं रेकॉर्ड शोधून काढलं आणि त्यांचे वडील त्यांच्याही नामसाधर्म्याचा व्यक्ती शोधून काढला बुलढाण्यातला, तोही त्या कैकाडी समाजातला शोधून काढला. त्यामुळे तिथला कैकाडी समाजाचा व्यक्ती हा शेड्यूल कास्ट आहे ना. त्यामुळं यशवंत मानेने स्वतःचं मूळ जे आहे खानदान हे बुलढाणा जिल्ह्यातलं आहे असं दाखवलं आणि त्या आधारे रेकॉर्ड तयार करून प्रशासनातल्या यंत्रणेला मॅनेज करून त्यांनी शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट मिळालं. माझा प्रश्न असा आहे की कुठलीही व्यक्ती त्याला स्वतःच्या बापाचा अभिमान असतो, स्वतःच्या जातीचा अभिमान असतो. यशवंत मानेंनी आमदारकी मिळवण्यासाठी स्वतःचा बाप देखील बदलला. ही अतिशय वाईट अशी शोकांतिका आहे. प्रत्येकाला आपल्या बापाचा अभिमान असतो. आपण म्हणतो ना, नाहीतर एका बापाच्या अवलाद सांगणार नाही, नाहीतर बापाचं नाव सांगणार नाही असं म्हणतो का, तर आपल्या बापाचा आपल्याला अभिमान असतो. यशवंत मानेंनी लिटरली आमदार होण्याच्या करता शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट बोगस काढण्याकरता स्वतःचा बापच बदलून टाकला. आमदार होण्याच्या करता जात बदलताय, लोक जातीसाठी माती खातात आणि तुम्ही जातीसाठी शेण खाल्लं. त्यामुळं यशवंत माने हा जात चोर आहे आणि त्यामुळं ओरिजिनल शेड्यूल कास्टमधल्या लोकांवर अन्याय झालेला आहे. ओरिजिनल शेड्यूल कास्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये त्या शेड्यूल कास्टमधल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं याच्याकरता म्हणून ही रिझर्वेशनची व्यवस्था केली. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनात्मक तरतुदीचा गैरवापर करून, म्हणजे घटनात्मक तरतुदीचा गैरवापर करून हा अशा पद्धतीनं वेगळ्या मार्गाने आमदार होणं एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची फसवणूक आहे. त्यामुळे याच्यावर जे आहे ते उद्या त्याला फौजदारी खटला भरणार. आमचा आमदार आल्यानंतर याचं सर्टिफिकेट जे आहे ह्याच्यासाठी इन्क्वायरी लावणार, ह्याची CID चौकशी लावू आम्ही.
आणि त्याचं बोगस सर्टिफिकेट आहे, रद्द करून याला जेलमध्ये घालवा. आपण देखील या निवडणुकीला सामोरं जात आहे. आपण या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या मतदारसंघाचं आपल्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाते. या निवडणुकीला सामोरं जात असताना एक आदर्श विधानसभा मतदारसंघ म्हणून आपलं विजन काय असणार आहे? आमचे राजू खरे हे उमेदवार आहेत आणि या मतदारसंघामध्ये माझी कल्पना अशी आहे की ज्या पद्धतीनं बारामती विधानसभा मतदारसंघाची डेव्हलपमेंट झाली, त्याच्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातलं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे? बारामती शहर. त्या शहराच्या अंतर्गत रस्ते जे आहे ते त्यांनी त्या शहराचं व्यवस्थित DP प्लॅन तयार करून भविष्य काळामध्ये पुढच्या 25 वर्षामध्ये एखाद्या शहराचं किती विस्तारीकरण होऊ शकतं, लोकसंख्या वाढल्यानंतर त्या वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा कुठल्या कुठल्या असू शकतात, त्यांच्या एज्युकेशनल रिक्वायरमेंट आहेत, शिक्षणाच्या संदर्भातल्या गरजा आहेत, स्वच्छतेच्या संदर्भातल्या गरजा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गरजा आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय इमारती, अंतर्गत रस्ते, अंतर्गत त्या ठिकाणचं ड्रेनेज सिस्टम, अंतर्गत लाईट सिस्टम, म्हणजे चांगल्या पद्धतीची 24 तास मिळणारी लाईट, त्याचबरोबर ओल्या कचऱ्याचं आणि सुक्या कचऱ्याचं व्यवस्थापन, त्याला आपण घनकचरा व्यवस्थापन मानू, त्याचबरोबर शुद्ध पाणी, त्याचबरोबर अंतर्गत झाडी, त्याचबरोबर त्या ठिकाणचं व्यवस्थित कुठेही बकालपणा येऊ नये, झोपडपट्ट्या येऊ नये याच्याकरताचं व्यवस्थित प्लॅनिंग, मुलांच्या करता क्रीडांगण, त्याचबरोबर वृद्धांच्या करता ज्येष्ठांच्या करता चांगल्या पद्धतीचं विरंगुळ्याची ठिकाणं, खेळण्याकरताच्या व्यवस्थितची क्रीडांगणं, त्याचबरोबर चांगल्या दर्जाच्या जिम, व्यायामशाळा, महिलांच्या करता वेगवेगळ्या बचत गटांच्या करता त्यांच्याकरता व्यवस्थित चांगल्या दर्जाची कार्यालयं आणि व्यापाऱ्यांच्या करता व्यवस्थित सुटसुटीत अशी पद्धतीची व्यापारी पेठ आणि वाढत्या शहराकरता जिथं जिथं म्हणून ज्या दिशेनं मोहोळ वाढणार आहे त्या वाढणाऱ्या शहराचं अगोदरपासून प्लॅनिंग करून कुठेही बकालपणा येऊ नये याच्याकरताचं प्रॉपर रिझर्वेशन नगरपालिकेच्या माध्यमातून करणं, जवळपासची शेतीची जे जमीन आहे जसं जसं शहरीकरण होत जाईल त्या शेतजमिनीवर घरं बांधण्याचा कार्यक्रम सुरू होईल. त्यामुळं गुंठेवारीची आणि विना परवान्याची घरं बांधल्यानंतर त्या ठिकाणी बकालपणा येतो, त्या ठिकाणी आवश्यक असलेलं लाईट, पाणी, वीज, गटर अशा पद्धतीच्या सुविधा द्यायला मर्यादा येतात. लोकसंख्या जास्त आणि इन्फ्रास्ट्रक्चर कमी असं झाल्यामुळं त्या शहराचं विद्रुपीकरण होतं आणि त्या शहरावरचा लोड वाढतो. हे सगळं होऊ नये याच्याकरता एखाद्या शहराचं पुढच्या 50 वर्षाचं प्लॅनिंग समोर ठेवून काम करावं लागतं. वेगवेगळ्या पद्धतीची सरकारी कार्यालय एकाच ठिकाणी आणून सर्व प्रशासकीय इमारती ज्या आहेत त्या प्रशासकीय इमारती त्या ठिकाणच्या ज्या आहेत त्या बांधण्याची आवश्यकता असते. नगरपालिकेच्या करता चांगल्या इमारतीची आवश्यकता असते आणि लोकांना या शहरामध्ये राहायला यावं वाटावं याच्याकरता म्हणून जर चांगल्या दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर शहरामध्ये जर असेल तर आपोआपच जमिनीच्या पण किमती वाढतात, त्याच्यामुळे इथलं अर्थकारण वाढतं, त्याच्यामुळं तिथल्या भागातली गुंतवणूक वाढते. या भागामध्ये राहायला येण्याची संख्या वाढल्यामुळं इथं एज्युकेशन इन्स्टिट्यूट वाढतात आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट वाढले की तिथं येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळं त्या परिसरातलं अर्थकारण वाढतं. अशा पद्धतीनं एखाद्या शहराची डेव्हलपमेंट जी आहे ती होऊ शकते आणि त्याच पद्धतीनं ग्रामीण भागाच्या करता सुद्धा ग्रामीण भागातली जी खेडेगाव आहेत त्या खेडेगावांच्या करता प्रॉपर त्या ठिकाणचं प्लॅनिंग करून त्यांना आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या भागातलं दिल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या शेताच्या बांधापर्यंत शेतापर्यंत शेतीचं पाणी पूर्ण क्षमतेनं त्याला मिळालं पाहिजे. त्याच्याकरता आवश्यक असलेल्या ज्या बॅरेज बंधारे असतील, सिंचन योजना असतील, या सगळ्या राबवल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गरजा आजच्या दिवसापुरतं न बघता पुढच्या 50 वर्षातल्या गरजा ओळखून सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते प्लॅन डोळ्यासमोर ठेवून, व्हिजन डोळ्यासमोर ठेवून केलं पाहिजे. त्यामुळं आमच्या डोळ्यासमोर बारामती आहे, आमच्या डोळ्यासमोर अकलूज आहे, आमच्या डोळ्यासमोर शिर्डी आहे, शिर्डी सिसो डेव्हलपमेंट झालेली आहे, आमच्या डोळ्यासमोर दुबई आहे आणि हे आमचं व्हिजन आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही या मोहोळ शहराला आणि मोहोळ तालुक्याला डेव्हलप करू इच्छितो.
हे मध्यवर्ती असलेलं मोहोळ शहर आहे, मोहोळ तालुका आहे. 4 राष्ट्रीय महामार्ग इथून गेलेले आहेत. अर्ध्या तासावर पंढरपूर आहे, अर्ध्या तासावर सोलापूर आहे, 3 तासावर पुणे आहे, 4 तासावर हैदराबाद आहे, 1 तासावर मराठवाडा लागतो, 1 तासाच्या अंतरावर कर्नाटक लागतं. एवढ्या सगळ्या या परिसराचा 3 नद्या इथून महत्त्वाच्या इथून गेलेल्या आहेत. भीमा नदी इथून गेलेली आहे, सीना नदी गेलेली आहे, भोगावती नदी गेलेली आहे. आणि या सगळ्याचा जर आपण एकत्रित विचार केला तर करमाळा, सांगोला यांच्यापेक्षा भौगोलिकदृष्ट्या मोहोळ शहराला आणि मोहोळ तालुक्याला नॅचरली बेनिफिट्स आहेत, नॅचरली रिसोर्सेस आहेत. एखादं मोठं शहर जवळ असल्यानंतर त्या शहराची लवकर प्रगती होते, त्या भागाची लवकर प्रगती होते. आमच्यापासून सोलापूर शहर अत्यंत जवळ आहे, आमच्यापासून पंढरपूर अत्यंत जवळ आहे जे तीर्थक्षेत्र आहे, आमच्यापासून अक्कलकोट सुद्धा जवळ आहे, आमच्यापासून तुळजापूर जवळ आहे. म्हणजे ही मोठी तीर्थक्षेत्र ह्या मोहोळपासून जवळ आहेत. मग मोहोळ मधलं हॉटेलिंग किती वाढायला पाहिजे होतं? काहीच नाही आहे. मोहोळमध्ये पर्यटन किती वाढायला पाहिजे होतं? याच्यातलं काहीच नाही आहे. लोकांच्या करता एवढं मध्यवर्ती आणि हायवे 4 हायवेच्या मध्येच असलेलं हे मोहोळ जे गाव आहे आणि मोहोळ जो तालुका आहे हा इतका भकास आणि मागास राहिला, याचं कारण एकच आहे की इथं व्हिजन नसलेली लिडरशिप असणं. व्हिजनच नाही, कसलंच व्हिजन नाही, त्यातलं काही कळतच नाही. त्यामुळं या मतदारसंघाची डेव्हलपमेंट ही ठप्प झालेली आहे. त्याच्याकरता आम्ही परिवर्तन करा ही लोकांकडे मागणी करतोय. दादा, आपण एकंदरीत मोहोळ तालुक्यातील विविध प्रश्नांची पोलखेल या ठिकाणी तुम्ही केलेली आहे. एक आता तुम्ही मतदारांसमोर जाताय, निवडणुकीच्या निमित्तानं सर्व जनतेमध्ये जाताय, जनतेचे प्रश्न जाणून घेताय. असं असताना आज तुम्ही एक मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना माझं आव्हान असं आहे की एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सातत्यानं सत्ता दिली की ती व्यक्ती अहंकारी बनते, ती अत्याचारी बनते, ती हुकुमशहा बनते. त्यामुळं मतदार हा राजा आहे आणि तो राजाच राहायचा असेल तर त्यांनी त्याच्या मताचा योग्य वापर करून बदल घडवून आणला पाहिजे, जेणेकरून सत्ता मिळणाऱ्या व्यक्ती जो आहे तो अहंकारी होणार नाही, तो अन्याय अत्याचारी करणारा होणार नाही. याच्याकरता मोहोळ तालुक्यामधला आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आपण परिवर्तन घडवून आणावं. राजू खरे हे आमचे तुतारी घेतलेला माणूस, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभे आहेत. 20 तारखेला मतदान आहे. त्यांच्या तुतारी असलेल्या चिन्हाच्या पुढच्या बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं. या मतदारसंघाचा अशा पद्धतीनं कायापालट करण्याचा शब्द मी व्यक्तिशः आपल्याला देतो. भविष्य काळामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ ज्या पद्धतीने विकसित होईल, इथली विकास कामं पाहण्याच्या करता राज्यभरातून दुसऱ्या मतदारसंघाचे आमदार या मतदारसंघाचा अभ्यास करायला येतील, याची ग्वाही मी आपल्याला देतो. फक्त विश्वास ठेवा आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या. आमच्या उमेदवाराला मत देणं म्हणजे मला मत दिल्यासारखं आहे, आमच्या उमेदवाराला मत देणं म्हणजे आमच्या सर्व सहकाऱ्यांना मत दिल्यासारखं आहे. हे लक्षात घेऊन आम्ही त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यामुळं आपलं मत जे आहे ते सुरक्षित आहे. आपला मताचा अधिकार हा अत्यंत मौल्यवान आहे, त्याचा योग्य वापर करा. आणि 50 वर्ष राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला दिली, 5च वर्ष आम्हाला देऊन बघा, त्याच्यातला फरक ओळखा आणि भविष्यामध्ये आमच्या बाबतीत काय निर्णय करायचा तो निर्णय तुम्ही घ्या, परंतु या वेळेला आम्हाला संधी द्या. एकंदरीत आज आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात जाणून घेत असताना या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे, शरद पवार गटाचे नेते माननीय उमेशजी पाटील साहेब आणि त्यांनी आपल्यासमोर एकंदरीत या तालुक्यातील विविध प्रश्नांची पोलखल या ठिकाणी केलेली आहे. खरं तर आपण पाहिले ह्या मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत. रस्त्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, मतदारसंघातील रस्ते असतील, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्या एकंदरीत प्रश्नावर चर्चा करताना अगदी वस्तुस्थिती त्यांनी मतदारसंघातील मांडलेली आहे. आणि या निमित्तानं आज त्यांनी इथं दावा देखील केलेला आहे, मतदारसंघातील जे मतदार आहेत ते मतदार आमच्या पाठीशी राहतील आणि जे मतदारांचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू, असंच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर दादा, तुम्ही आज आमच्या खुली चर्चा कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आज आपण इथे थांबूया. नमस्कार. सर्वांचं धन्यवाद.